आज मुंबईच्या बेस्टच्या बसने अपघात दादरमध्ये झालेला आहे. त्या ठिकाणी एका व्यक्तीचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी आहेत. काय सांगाल या घटनेबद्दल? हे बघा, तुम्ही जर याचा इतिहास आपल्याला कळेल तर 2019 मध्ये हे सगळे ॲग्रीमेंट झाला होता आणि महानगरपालिका BSTने काटकसर योजना म्हणजे खर्च कपात योजना अंतर्गत वेट लिस्टची बस आपल्याकडे आणलेले होते. आणि त्या बसमध्ये जे ड्रायव्हर आहे त्यांची जी ट्रेनिंग होत आहे ते ट्रेनिंग आपले BSTचे जे ड्रायव्हर आहे त्यांची ट्रेनिंगपेक्षा खूप कमी आहे. म्हणजे आपली BSTचे जे ड्रायव्हर आहे त्यांना 6 महिने त्याची ट्रेनिंग होतात. त्याच्यानंतर ते रोडवर गाडी घेऊन येतात, बस घेऊन येतात. आणि हे 3 दिवस किंवा 4 दिवस ट्रेनिंग येतात आणि त्याच्यानंतर करतात. भांडूप झाला, त्याच्यापूर्वी कुर्ला झाला आणि आता हे दादर झाला. तुम्ही बघा, लोकांचे जीव धोक्यात आहे, सडकवर चाललेली वाहनं हे धोक्यात आहे. आणि आमचं असं म्हणणं आहे की ॲग्रीमेंटमध्ये जे कायदा आहे ते कायद्याच्या उल्लंघन ज्या लोकांनी केलेलं आहे, म्हणजे जे लोक कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर काय कारवाई करत नाही आपण. ते ड्रायव्हरकडे तुम्हाला आम्हाला हे माहिती भेटलेली आहे की ड्रायव्हरला खूप प्रेशर होता किलोमीटर पूर्ण करण्याचा, की तुम्ही बस घेऊन जाणार तर एवढा किलोमीटर तुम्ही घेऊन नाही येणार, त्याच्यानंतर तुमचे जे पेमेंट आहे त्यामध्ये कपात करणार आम्ही. तर ड्रायव्हरवर प्रेशर होता असा लोक म्हणतात, अशी माहिती भेटतात. आणि जर आपल्या कायद्यामध्ये आहे की तुम्हाला ट्रेनिंग करायला पडशील आणि एवढा वेळ तुम्हाला ड्रायव्हरला ट्रेनिंग द्यायला पडशील तर तुम्ही देत नाही, तर आमची मागणी आहे या मुंबईच्या रस्त्यावर लोकांचा जीव धोक्यात आहे आणि याचा जिम्मेदारी आणि जबाबदारी बेस्ट प्रशासनावर आहे. आणि बेस्ट प्रशासनाला कारवाई करण्यासाठी फक्त ड्रायव्हरला कशाला, त्याच्यावर जे आहे त्याचं ठेकेदारचे पण आहे, त्या ठेकेदाराला पण करा, जबाबदारी घ्या, जबाबदारी द्या. आणि त्याच्यानंतर आता आम्हाला असं वाटत आहे की लोकांना खूप भीती वाटत आहे सडकवर रस्त्यावर जायची. ते कसं थांबणार त्याची जबाबदारी सगळे बेस्ट प्रशासनावर आहे. बेस्ट प्रशासनाला कळायला पडशील की बाबा तुम्ही जे काम हे करत आहे त्यामध्ये फक्त ड्रायव्हरवर तुम्ही FIR घेऊ नका, त्याच्यावर कॉन्ट्रॅक्टरला पण FIR घ्या.